पूजा सावंत. भारदस्त आवाज आणि भारदस्त व्यक्तिमत्व ऍक्टर अशोक समर्थ सर. तुमच्या दोघांचंही मी मनापासून स्वागत करते. अजून काही कलाकार आहेत. अक्षया गुरव अक्षया नाही आलेली. श्रेया पिल्ले आहे, सोनाली सबनीस आहे. आहे. तर त्या अनुषंगाने त्याची ती कथा उकल करण्याचं एक त्याचं जे काही त्याची पद्धत काम करण्याची किंवा काय, तर ती जास्त इंटरेस्टिंग, तिला डेकोरेटिव्ह कशी करता येईल हा एक माझा ते कॅरेक्टर पोर्ट्रे करताना प्रयत्न राहिला. आणि तो मला असं वाटतं की तो एकमेकांच्या बरोबर डिरेक्टर्स आणि नटाचं ज्या वेळेला ट्युनिंग होत असतं त्यावेळेला तो एक त्याचा क्राफ्ट उलगडण्याकरता त्याची ती एक मदत होत असते. कारण अदरवाईज नॉर्मल असं का अशा विषयांमध्ये जेव्हा आपण काम करतो त्यावेळेला खूप गोष्टींचं भान ठेवावं लागतं. म्हणजे आत्ता बोलताना जसं ठेवावं लागतं नाही तर मग तुम्हाला ती मजाच नाही यायची. तर तसं ते प्रकरण आहे. सो मजा आली. मला एक वेगळं डायमेन्शन त्या कॅरेक्टरला देता आलं. हा प्रयत्न आहे माझा. खूपच छान सर. थँक्यू सो मच. पूजा मॅम, आता हे वर्ष सुरू झालं जानेवारीपासून, आता जून महिना सुरू झाला आहे. 5 महिने झाले. याच्यामध्ये तुमचे 3 चित्रपट रिलीज झालेले आहेत आणि आता 4था आय थिंक रिलीज होतोय आता. त्याच्यामुळं मला वाटतं की हे वर्ष आपण पूजा सावंत वर्ष असं आपण डिक्लेअर करायला हरकत नाही काय. खूप छान वाटतंय की इतके चित्रपट तुमचे छान सलग आलेले आहेत. तर काय सांगाल तुमच्या भूमिकेबद्दल? येस. नमस्कार. सगळ्यात आधी मला हे सांगायला आवडेल की दृश्य अदृश्य हा आमचा सिनेमा सस्पेन्स थ्रिलर जरी असला तरीही आज वातावरणही सस्पेन्स थ्रिलर पाहिजे असं काही नाही आहे. आल्यापासून फारच सगळे गंभीर आहेत आणि सस्पेन्समध्ये बोलत आहेत. सो सर्वांचं स्वागत. सगळे मित्रमंडळीच आहेत आपले. आणि खरं तर थँक्यू सो मच. आज आमच्या दृश्य अदृश्यच्या ट्रेलर लॉन्चला तुम्ही आलात. खूप छान वाटतंय. आणि राहिला प्रश्न ह्या वर्षाचा, तर आय थिंक मी असं काही ठरवून करत नाही. फॉर्च्युनेटली किंवा अनफॉर्च्युनेटली एकाच दिवशी 2 सिनेमे येत आहेत. खरं तर हे भाग्य पण म्हणेन मी. पण मला असं वाटतं दोन्ही सिनेमे खूप छान चालावेत. दोन्ही सिनेमांना हाऊसफुल गर्दी व्हावी. आत्ता सध्या माझी हीच एक इच्छा आहे. दृश्य अदृश्य करताना फारच मजा आली. खरं तर मिलिंद सरांसोबत काम करण्याचा अनुभव फारच छान होता. कारण दिग्दर्शक आहेत ते, ज्यांनी कुरुक्षेत्र, बंदीशाळा, मना सज्जना असे अनेक सिनेमे केले. आणि जेव्हा मला कळलं की मिलिंद लेले दिग्दर्शक आहेत आणि त्यांना तुला स्टोरी ऐकवायची असा फोन मला जेव्हा आला तेव्हा आय थिंक मी ॲक्च्युली घाबरले होते. मी त्यांना जेव्हा भेटायला गेले तर तुम्ही आमच्या सरांकडे बघितलं तर अशी नजर करारी आहे सरांची. त्यांना बघून मी अजून घाबरले. म्हटलं बापरे, एवढा मोठा दिग्दर्शक, त्यात सस्पेन्स थ्रिलर सिनेमा करायचा आहे. आणि मग मी नरेशन घेतलं. पण त्या एका भेटीतच मला कळलं की इतकी छान व्यक्ती आहे ही माझ्या बाजूला जी आता उभी आहे. इतका शांत दिग्दर्शक, निर्मळ दिग्दर्शक मी कधीच पाहिला नव्हता. इतका कठीण विषय असून सुद्धा त्यांनी इतका छान सहज पद्धतीने आम्हा कलाकारांना ते समजावून सांगायचे. आणि मला आठवतंय की मी बऱ्याचदा कन्फ्युज्ड असायचे सेटवर. कारण या ऑफकोर्स तुम्ही जेव्हा चित्रपट बघाल तुम्हाला कळेल, अभिनयाच्या छटा फारच आहेत. म्हणजे एका आईची गोष्ट आहे. एका आईची मुलगी हरवते, तिचा नवराही तिला सापडत नाहीये आणि मग पूर्ण सिनेमा त्याच्याभोवती फिरतो. त्यामुळे खूपच कठीण कॅरेक्टर होतं. पण मिलिंद सरांमुळे ते इतकं सोपं करून सरांनी मला सांगितलं. सो सर, थँक्यू सो मच फॉर दॅट. आणि निर्मात्यांबद्दल मला विशेष सांगायचं आहे. आपण नेहमी म्हणतो की मराठी माणूस एकत्र येत नाही. एवढी सगळी मराठी माणसं एकत्र येऊन एक सिनेमा प्रोड्यूस करतायत. आय थिंक हे विधान कुठेतरी आपण बदललं पाहिजे. सो सर्व निर्मात्यांचे मी आभार मानेन. तुम्ही ती एकत्रित येऊन दृश्य अदृश्यसारखा सिनेमा आज आपण रिलीज करतोय. आणि ऑफकोर्स अभिनेते अशोक समर्थ सरांसोबत मला कोणाला काम नाही करायचं, ऑफकोर्स अनेक जणांना काम करायचं आहे. आणि ह्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी माझं नशीब जरा स्ट्रॉंग होतं, त्यामुळे ह्यांच्यासोबत मला स्क्रीन शेअर करता आली. मागच्या महिन्यात माझा एक सिनेमा रिलीज झाला होता, सालबर्डी, ज्याच्यात मी पोलीस निरीक्षकाची भूमिका केली होती. त्याची खरी सुरुवात ह्या सेटवरून झाली होती.
कारण अशोक सर आणि अक्षय गुरव हे दोघेही पोलीस निरीक्षक आहेत या सिनेमात, आणि या दोघांनी युनिफॉर्ममध्ये इतकं मिरवलंय माझ्यासमोर. सो मी सेटवर ठरवलं की आत्ता नेक्स्ट फिल्म मी पोलिसाची भूमिका करणार. सो या दोघांमुळे ते झालंय. बट अशोक सर, थँक्यू सो मच. इतकी छान अनेक छान आठवणी तुम्ही दिल्यात एक अभिनेते म्हणून, आणि सरांकडून भरपूर शिकायला मिळालं. बऱ्याचदा मी सुद्धा मी आता तुम्हाला म्हटलं की कन्फ्यूज व्हायचं, कारण सलग सीन नाही शूट व्हायचे. कधी कधी शेवटचा सीन आधी शूट झालाय, कधी पहिला सीन नंतर शूट झालाय. त्या ह्याच्यात मिलिंद सरांची मिलिंद सर मला नेहमीच सांगायचे, पण अभिनेते म्हणून सुद्धा अशोक सरांनी फारच हेल्प केली. आणि सर, थँक्यू सो मच. तुमच्याकडून इन्स्पिरेशन घेऊन मी माझ्या पुढच्या सिनेमात पोलीस निरीक्षकाची भूमिका केली. सो थँक्यू सो मच. इट वॉज अ वंडरफुल टीम. थँक्यू.